नमस्कार आणि हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आम्रपाली पवार. आता तुम्हाला वाटत असेल मी 3 महिन्यानंतर कशी काय येते इकडे. मी 3 महिन्यानंतर अशी येते की आमच्या घराचं पण काम चालू होतं. हे आमचं आता नवीन बनलेलं घर आहे आणि आहे ना, त्यानंतर मग आमच्या बाजूवाल्या घराचं पण म्हणजे जे आमचे नेबर्स आहेत त्यांचं पण काम चालू होतं. अजून पण चालू आहे, आता बंद केलं आहे, नाही तर खूप आवाज येतो त्यांचा बांधकामाचा. मग त्यामुळे बघा असं घंटी विंटीचा आवाज येतो आहे, त्यामुळे मी व्हिडिओ काढू शकली नाही. आज आहे संडे आणि मला आहे टाईम, ऑफिसला सुट्टी आहे, त्यामुळे म्हणलं की आज इंट्रो करूया, व्हिडिओ करूया, काहीतरी नवीन घेऊन येऊया. ही आमची मम्मी पण आहे ना, मध्ये मध्ये बोलत असते. मग आपला ब्लॉग काय, ब्लॉगचं नाव ठेवूया, नवीन घर बनलेलं आहे गाईज. आता आपण व्हिडिओ काढू शकतो चांगलेवाले. नवीन नवीन रेसिपी पण घेऊन येणार मी. स्किनवर जाऊ नका, स्किन माझी आता डल झालेली आहे, कारण की मी आत्ताशी झोपेतनं उठलेली आहे आणि मी आंघोळ नाही केली आहे. आणि हे फेसवर तर असं दिसलेलं असते आपलं. थांबा, तुम्हाला माझी झाडं दाखवते आणलेली. मांजराने आजच झाडं तोडून टाकली माझी. झाडं दाखवते. ही आहे लाल सदाफुली. हे आमचं गुलाब होतं. हे गुलाबाची पाकळी आहे ना, मांजराने तोडले वाटते, इकडं आलेलं ते. आणि मग माझ्या मम्मीने त्याला अशी वेगळीच लावलेली आहे. ही तुळस आहे आणि हे पण गुलाब आहे. हे छोटी गुलाब आहेत. आणि हा इथे जाळी लावली आहे पूर्ण, आम्ही कपडे सुकत ठेवले. हे बाजूवाल्या घरांचं इकडे खाली काम चालू आहे. हा नजारा बघा, हा रात्रीचा भारी दिसतो, पण आता जाळी लावल्यामुळे नाही क्लिअर दिसत आहे. इथे सगळ्या बिल्डिंग्स आहेत, इथे सगळ्या चाळी आहेत, आम्ही मधीच आहे. हा 50 सूर्यनमस्कार घालणार होता, 35मध्ये ह्याची हवा फूट झाली. 45 मारले. थोडे थोडे करून मारता येतो. स्टार्टिंगला 15 मारलेले, नंतर 5-5ने मारत होता. 10-10ने मारले ते. ऊन भारी येते इकडे, सूर्यप्रकाश घ्यायचा. विटॅमिन डी, ह्याने आपल्याला विटॅमिन डी भेटतं. त्याने आपली स्किनला ग्लो थोडासा येतो. मी ह्या फोड्या मारण्यासाठी उन्हात उभी राहिलेली. थोडंसंच उभं राहायचं, जास्त उभं राहायचं नाही, नाही तर मग चेहरा काळा पडतो. तुम्हाला मी दाखवते, थांबा. ही बघा मी, आणि हा आहे हा. हे वरून असं दिसतं आमचं दुकान इकडे, रंगीबेरंगी बरण्या. आणि ही आमची मम्मी. ही मम्मी आमची नुसती बोंबलत असते. सूर्य नमस्कार घालतोय तो, त्याची हवा आता टाईट झाली. 30 मारलेत मगापासून. 10 वाजलेत? अरे 10 कुठे वाजले, 11:15 वाजलेत. ओ भाई, पहिला अमोल सुकडा होता, आता थोडा बॉडीने झालाय, कारण की तो रोज व्यायाम करतो. 50 सूर्यनमस्कार घालतो थांबून थांबून. वा, टाळ्या वाजवा. हा आमचं किचन आहे, आता खराब आहे. हिने साफ नाही केलं. ही साफ नाही केलं. हे आमचं दुसरं बाथरूम आहे, खालचं बाथरूम आहे. हे नळ आहे, हा नळ भारी आहे, ॲमेझॉनवरून मागवलेलं वेगळं. थांबा तुम्हाला दाखवते कसं. हे असं आहे, हे असं आहे. पाण्याचं प्रेशर कसं कमी झालं काय माहिती. हे इकडून तुम्हाला दाखवते. आता जास्त पसार आहे, पण ॲडजस्ट करा तुम्ही लोक. हे दुकान आहे आमचं. हे दुकान की मालकीने. बाहेर बघा काम चालू आहे बाजूवाल्यांचं, त्यामुळे. हे मंदिर, हा बेडरूम आहे. हा याला मोठाच ठेवलेला आहे. स्टार्टिंगपासून दाखवतो.
ही झाडं आमची बघितलीच असाल तुम्ही. हे फोटोज इथे हे लावून घेतलेलं आहे कारण की कोण खाली पडू नये म्हणून. आली. हे बाथरूम मी दिसते. ही ओरडते माझी मम्मी नुसती, काम लावते मला संडेला पण. हा नजारा दिसते की रात्रीचं बघायला भारी, पण या जाळीतून जास्त दिसत नाही. तिथे सगळे चॉल आहेत आणि इकडे सगळे बिल्डिंग्स आहेत. ही महाराजांची फ्रेम, ही आमची आई बाबा. ही माझी फ्रेम आहे, ही मी दिलेली पप्पाच्या बड्डेला गिफ्ट. त्यात मी भारी दिसत होती. ही आहेत लाल सदाफुली आणि गुलाबाची झाडं, छोटं गुलाब आणि मोठं गुलाब. मी अगोदरच पाणी टाकलेलं, पण हे व्हिडिओसाठी मी असंच थोडं पाणी टाकते. फुललेले आहेत लाल सदाफुली. गाईज आम्ही इथे चायनीज बेल खातोय खूप दिवसानंतर. त्यामध्ये ब्लॅक सॉस टाकून खायचा, चांगलं लागतं. आता मी व्हिडिओला इथे संपवते. तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आम्रपाली पवार नाव लक्षात ठेवा. एक दिन 1 लाख हो जाएगा. चुप ना जरा देवा अमोल. नाही चला बाय बाय गाईज. हा मोबाईल चालू. आता मी तुम्हाला सगळं शिफ्टिंग वगैरे सगळं दाखवते, घर कसं बनलं वगैरे. हे आमची शिफ्टिंग होती. खूप सारं सामान होतं बाबा. आणि ज्या घरात आम्ही राहणार होतो 2 महिने रेंटला, ते घर खूप छोटं होतं बघा. हे घर आहे ते. कसं सामान आम्ही भरलं असेल आम्हाला माहिती. 2 दिवसात आम्ही खाली केलेलं सगळं. हे रेंटवालं घर आहे. हे आमचं दुकान होतं. सगळं खाली गेल्यावर ना खूप मोठा एरिया दिसत होता. जुनं घर. सगळी कपाटं वगैरे आम्ही सगळं फेकून टाकलेलं कारण की ते सगळं कुजलेलं. ही जी तुम्हाला भांड्यांची कपाटं दिसतात आहे ना, ती पण फेकून टाकलेली आम्ही, भंगारला दिलेली म्हणजे. आणि जे लाकडाचं आहे ते सगळं फेकून टाकलं. हे काउंटर पण फेकून टाकलेलं, खराब झालेलं सगळं. कलर वगैरे नव्हता, काय नव्हतं. हे अर्ध बनवून झालेलं आहे, प्लास्टर करत होते. आणि सिमेंटच्या लाद्या टाकून ठेवलेल्या, शीट सॉरी. हे ऑलमोस्ट बनून झाले. हे आमच्या बाजूवाल्याच आहे आणि आमचं घर आहे. ते भिंत वगैरे घातलेली. इथे भारी वाटत होतं, खूप थंडी वाजत होती. हे खालचं प्लास्टर केलेलं आहे. आम्ही पाणी मारायचो खाली आणि वरचं पाणी आमच्या बाजूवाल्याने जास्त मारलेलं आहे. हेल्प केलेली त्यांनी आमची. हे बनून रेडी आहे घर आमचं.